तर आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती आहे म्हणून आम्ही मस्त डबा वगैरे घेऊन पाणी वगैरे घेऊन जात होतो मंदिरामध्ये जेवण करायसाठी. आणि इथं आम्ही लवकरच पोहोचलो. इथं गर्दी तर बघा किती सारी आहे. तुम्ही पण जाता का असं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं माझी मम्मी तर बघतच होती की कधी आमचा नंबर लागते, कधी आम्हाला जेवण करायला भेटते. मी पण होते. मग आम्ही म्हटलं ते तर जाऊ द्या, पहिल्या देवांच्या पाया लागून येऊ. मग गेलो आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि मस्त आम्ही श्रीराम प्रभूंचे दर्शन घेतले, बजरंगबलींचे दर्शन घेतले. किती गोड दिसतंय ना यांनी. जय श्रीराम कमेंटमध्ये नक्की म्हणायचो. आणि मी पण खूप मस्त असं पाया लागले आणि त्यांची परिक्रमा केली मंदिरांची. मग आम्ही बाहेर निघलो आणि माझ्या मम्मीने इथे पप्पाच्या नावाने 100 रुपयाची दक्षिणा दिली. तुम्ही पण देता का असं? आणि इथं माझी मम्मी वाटच बघत होते. नंबर तर काही आमचा लागलाच नव्हता. मी पण विचार करत होते भूक लागत आहे यार, कधी जेवण होईल. आणि इथं माझ्यासमोर एवढ्या साऱ्या पोळ्या नेत होत्या आणि इकडे सगळेजण जेवण करत होते. ही बॉटल तर खूपच पाणी पित होती ही मुलगी. आणि इकडे सगळेजण वाटच बघत होते त्यांचा पण नंबर येईल. मग मला जेवण करायला भेटलं. मग माझी मम्मीला वगैरे पत्राट भेटायचीच होती. मग त्यांना पण भेटलं. मग आम्ही मस्त जेवण केलं आणि आम्हाला दादा वाढू लागत होता. मोठ्याला दादानं पोळे वगैरे आणून दिल्या होत्या. किती सेवा करते ना, तुम्ही पण करायचं तुमच्या आईची. आणि मग आम्ही जेवण वगैरे करून निघालो घरी जासाठी. बिना हात धुता मोठ्यानं वरण घेतलं होतं मोठ्या बाबांसाठी. माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच फॉलो करा. सलून